नमस्कार मित्र हो. आपल्याला कल्पनाच आहे की आपलं जे दिव्यांग कला विकास केंद्र जी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आपण नंदनवन परिवारांतर्गत आपण बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग मुलांचा सांभाळ माझ्या राहत्या घरी करतो. या आपल्या नंदनवन प्रकल्पामध्ये जे काही या दिव्यांग बांधवांचे जे काही विविध उपक्रम असतात ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या चॅनलच्या माध्यमातून टाकतच असतो. याशिवाय दिव्यांग जगतातील ज्या काही घडामोडी आहे त्यांचा देखील आपण उहापोह किंवा त्याचा प्रचार आणि प्रसार देखील आपण आपल्या याच दिव्यांग ध्यास आणि विकास या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. मला आज सांगायला आनंद वाटतोय की आपल्याच या दिव्यांग कला विकास केंद्राचे एक प्रज्ञाचक्षू म्हणजेच दोन्ही डोळ्याने पूर्णतः अंधत्व असणारे आपले अमित डोईफोडे जे आपले नंदनवनचे एक सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि समाजाकडे पाहण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो नेहमीच वाखाणण्यासारखा आहे. आजपर्यंत आपण अनेक लोकांच्या मुलाखती ऐकल्या, परंतु त्या सर्वसाधारण माणसांनीच घेतलेल्या. आपले जे अमितजी आहेत हे स्वतः दोन्ही डोळ्याने अंध असल्यामुळे अंधाचं जे काही दुःख आहे ते त्यांना माहिती आहे किंवा त्यांना येणाऱ्या समस्या ज्या काय आहेत त्या त्यांना माहिती आहेत. असेच त्यांच्यासारखे दोन्ही डोळ्याने अंध असणारे शुभम सिंग जे अत्तर व्यवसाय करतात आणि खरं तर त्यांची जी सक्सेस स्टोरी आहे ती आपल्या समाजापुढे यावी किंवा समाजामध्ये जे काही नवीन नवीन गोष्टी घडतात ज्यांची आपल्याला माहिती नसते तर हीच माहिती घेण्याचं काम आपले अमितजी करत असतात. ते नेहमीच अनेक लोकांच्या संपर्कात असतात आणि तर त्यांनी आपल्या या नवीन वर्षानिमित्त एक आपण आपल्या या दिव्यांग ध्यास आणि विकास या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण अशाच वेगवेगळ्या मुलाखती तुमच्या समोर सादर करणार आहेत. विशेष म्हणजे अमितजी जे दोन्ही डोळ्याने अंध आहेत ते त्यांच्या घरी राहून जग बघतायत आणि हे जग हाच दृष्टिकोन समाजापुढे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर पाहूया त्यांनी आपल्या शुभमजी सोबत मारलेल्या फोनवरच्या गप्पा. मित्रांनो नमस्कार. फोन गप्पांच्या या दुसऱ्या भागात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. वाटेत काटे वेचीत चाललो, वाटते जसा फुलात चाललो. हे गाणं आयुष्याचं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या शुभम सिंगशी आपण आज गप्पा मारणार आहोत. शुभमची थोडक्यात ओळख अशी, शुभम प्रज्ञाचक्षू असूनसुद्धा गेले 2 वर्षापासून अत्तर निर्मितीच्या व्यवसायात यशस्वीरित्या कार्यरत आहे. यातल्या अडचणी, निर्मिती तो हे कसं करतो त्यासाठी हा सगळा आज या मुलाखतीचा प्रपंच आहे. शुभम नमस्कार. नमस्कार दादा. खूप बरं वाटलं शुभम या फोन गप्पांच्या कार्यक्रमासाठी तू वेळ दिलीस. मला सुरुवातीला आपण सुरुवात करूया शुभम तुझ्या बालपणापासून. म्हणजे तुझं बालपण हे सुरुवातीला अंधत्व होतं की सुरुवात कशी झाली, म्हणजे ब्लाइंडनेसला सुरुवात कशी झाली आणि त्यातलं मेन कारण काय होतं की तुला हा आधीपासून प्रॉब्लेम होता की नंतरच निर्माण झाला? दादा मला हे ब्लाइंडनेस मध्ये आला होता जेव्हा माझा जन्म झाला होता. तेव्हा तर माझा विजन पूर्ण 100% विजन होता, मला दिसायचं पूर्णपणे. पण 2012ला मी तेव्हा 5वीला होतो आणि 12-13 वय माझं चालू होतं तेव्हा. तर तेव्हा शाळेत गेलो आणि मला तर छोटे छोटे शब्द दिसत नव्हते बरोबर. तर येऊन घरी सांगितलं, मम्मीने हॉस्पिटलमध्ये दाखवला आणि हॉस्पिटलमध्ये कळाला की मला रेटिना डिटॅचमेंट म्हणून हा असा एक बिमारी आहे डोळ्यांमध्ये आणि डॉक्टरचं बोलणं आहे की हा बिमारी जन्मपासून आहे. पण मला 2012ला जेव्हा थोडासा विजन कमी झाला तेव्हाच हा बिमारी मला कळाला आणि 2018ला ऑपरेशन करताना डॉक्टरकडनं चुकी झाली आणि तिथे माझे दोन्ही डोळे 100% दोन्ही डोळ्यांनी जी विजन होती थोडेफार ते पूर्णपणे गेली आणि मी 100% ब्लाइंड झालो 2018ला. मग आता हे अंधत्व पूर्ण असल्यावर आता शिक्षण मग कुठून केलं? खरं तर शिक्षण माझ्या 7वी पर्यंत नॉर्मल शाळेमध्ये झाला होता. जेव्हा मी 2013-14 पर्यंत कंटिन्यू केलं होतं शाळा
14-15 मध्ये टीचर्स किंवा स्टुडंट्सकडनं मला काही सपोर्ट नाही भेटत होता, की ब्लाइंड लोकं पण शिकू शकतात आणि जर शिकू शकतात कशा शिकू शकतात. तर तिथे माझ्या शाळा तिथेच राहून गेला. नंतर 2020च्या सुरुवातीला किंवा 19च्या एंडिंगला तुम्ही बोलू शकता. मला माझे रिलेटिव्हज मामातर्फे मला माहिती पडलं, की ब्लाइंड लोकं पण शिकू शकतात. त्यांना कुठूनतरी माहिती भेटला होता आणि त्यांनी मला माहिती ते शेअर केलं होतं, की ब्लाइंड लोकं पण शिक्षण करू शकतात वगैरे. तर मी लगेच तिथे चौकशी केलं आणि मुलुंडमध्ये जे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड त्यांच्यातर्फे महाराष्ट्र सेवा संघटना स्कूलमध्ये 10वीचा 17 नंबर फॉर्म भरून तिथं मी एक्झाम दिलं 2020-21 मध्ये. आणि नंतर मला थोडंसं मुंबईवरनं थोडासा चिडचिड होता. कारण की बरेचसे स्ट्रगल मी तिथे केलं होतं आणि बऱ्याचशा लोकांनी टॉर्चर पण केला होता जेव्हा मला थोडाफार दिसायचं किंवा ब्लाइंड झाल्यानंतर. तर मी पुण्याला गेलो आणि पुण्याला माझं शिक्षण 11वी-12वी कॉमर्स साईडनी पुणे SP कॉलेज JSR परशुराम भाऊ महाविद्यालय टिळक रोडला शाळा आहे, कॉलेज आहे. तिथे मी 11वी-12वी कंप्लीट केलं आणि दुसरी साइड बाय साइड मी डिप्लोमा पण केलं मुलुंड केळकर कॉलेज थ्रूनी परफ्यूममध्ये. अच्छा, डिप्लोमा हा एसेंटच्या म्हणजे आत्ता निर्मितीमध्ये डिप्लोमा झालेला आहे. येस, 2 वर्षाचा डिप्लोमा केला मुलुंड केळकर कॉलेज थ्रूनी. हा डिप्लोमा जो होता शुभम, हा फक्त आपल्या अंधांसाठी होता की नॉर्मल मुलांसाठी सुद्धा होता? बोलायला गेलं की नॉर्मल मुलांसाठीच होता, पण नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड यांच्या थ्रू आणि केळकर कॉलेजच्या थ्रूनी हा डिप्लोमा ब्लाइंडसाठी पण म्हणजे केला गेला. कारण की ब्लाइंड याला फक्त स्मेल करून ते पूर्ण प्रोसेस करायचा होता. म्हणून ब्लाइंडसाठी पण हा डिप्लोमा चालू केला गेला होता तेव्हा 2023-24ला. किती मुलं होती एका बॅचमध्ये? आम्ही जेव्हा होतो तेव्हा 10 पोरं होते ब्लाइंड आणि 10चे 10 टोटली ब्लाइंड होते आणि 20 ते 25 नॉर्मल पोरं होते ज्यांना पूर्णपणे दिसायचं. अच्छा, आणि याचं मग स्वरूप कसं होतं पूर्ण या कोर्स 2 वर्षाचं? स्वरूप म्हणजे आधी तर सुरुवातीला आम्हाला जे रॉ मटेरियल असायचं म्हणजे एक सुगंध म्हणजे जे सोपमध्ये जसं सुगंध येतो, अगरबत्तीमध्ये, परफ्यूममध्ये किंवा कॉस्मेटिक कुठल्याही गोष्टीमध्ये ज्या गोष्टीमध्ये सुगंध येतो, कोलगेट का नसतो ते. तर ते सुगंध कसा तयार होतो त्याचे रॉ मटेरियल असतात. एक सुगंध तयार करायला जवळजवळ 100, 200, 150 त्याच्यापेक्षा जास्ती पण रॉ मटेरियल्स मिक्स करून एक सुगंध तयार होतो. तर ते स्टिपवर टाकून त्याला स्मेल करणं, त्याच्यामधून डिस्क्राईब करणं की किती एक एक रॉ मटेरियलमधून किती प्रकारचे सुगंध येतोय, त्याच्यामध्ये नोट असायचा ते माहिती करणं. जेव्हा बेसिक नॉलेज भेटला त्याच्यानंतर फेसवॉश, सोप, अगरबत्ती हे सगळं तर म्हणजे स्मेल करून याच्यामध्ये कुठलं तुम्हाला फ्रेग्रन्स येतोय. या पूर्ण 2 वर्षाच्या डिप्लोमामध्ये म्हणजे फ्रेग्रन्स हे कसा ओळखायचा प्रत्येक फिनिश गुडमधून किंवा त्याला कसा तयार करायचा हे पूर्ण हा 2 वर्षाच्या डिप्लोमामध्ये शिकवला गेलाय. मग वाटलं कधी हे शुभम, की आता 2 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट झाला आणि आता आपण या काहीतरी आत्ता निर्मितीच्या व्यवसायात शिरावं, काही सुरू करावं, हे स्वतंत्रपणे आपला व्यवसाय सुरू करावं, हे कधी वाटलं? मी तसं तर बिझनेस 2012 पासून जेव्हा मी 12 वयाचा होता तेव्हापासूनच मी बिझनेस करायचा. स्वीट शॉपमध्ये मी काम केलं, कपड्यांच्या दुकानामध्ये काम केलं, इलेक्ट्रिक फील्डमध्ये छोटे-मोठे टॉर्च बनवून विकायचा. जेव्हा ब्लाइंड झालो तेव्हा 2019 मध्ये 1 वर्षभर. नंतर मी जेव्हा ब्लाइंड कम्युनिटीमध्ये आलो तर मला काहीतरी युनिक पाहिजे होता. तर मी परफ्यूम चॉईस केलं. तर मी एका कंपनी थ्रूनी होलसेलमध्ये परफ्यूम घेऊन विकायचा. ते मी 2021-22 पर्यंत पूर्ण ते केलं पुण्यामध्ये. जेव्हा मी 11वी-12वी करत होतो तेव्हा. आणि 2023 मध्ये जेव्हा मी डिप्लोमा करायला गेलो होतो त्याचा थोडासा आधी एक डिप्लोमा करायला मी एप्रिल-मे महिन्यात गेलो होतो आणि फेब्रुवारीमध्ये माझा बोर्ड एक्झाम होता 2023ला. तेव्हाच माझ्या पप्पांचं कॅन्सरचं ट्रीटमेंट चालू होतं आणि तेव्हाच मी 1 महिन्यासाठी माझा बिझनेस थांबवला कारण की माझा बोर्ड एक्झाम होता. आणि तिथंच ते बिझनेस स्वतः बंद झाला कारण की त्यांनी मला परफ्यूम द्यायला बंद केला त्या कंपनीवाल्यांनी. नंतर मी विचार केला की स्वतःचा डिप्लोमा करूया आणि डिप्लोमा करता वर्षभर जेव्हा मला थोडासा परफ्यूमचा नॉलेज भेटला तर तेव्हा मी सुरुवात केलं म्हणजे 2024च्या सुरुवातीला मी सुरुवात केलं की परफ्यूम आता स्वतःचा बिझनेस करूया. तेव्हा मी जी माझे मॅडम होते जे मला डिप्लोमामध्ये शिकवायचे ते मॅडम मला परफ्यूम म्हणून द्यायचे आणि मी ते सेल करायचा. पण 2024-21 सप्टेंबरला मी मोस्ट ऑफ पूर्ण माझा डिप्लोमा कंप्लीट होता. मोस्ट ऑफ 2-4 महिने फक्त राहिले होते. तर मी विचार केला होता परफ्यूम स्वतःच बनवू. मी बनवलं परफ्यूम आणि 2024-21 सप्टेंबरला माझा मी पहिला स्टॉल केलो अंधेरी विजयनगर सोसायटीला आणि तिथून मी माझा स्वतः परफ्यूम बनवायचा आणि स्वतः विकायचा आणि ते गेल्या 2 वर्षापासून ते माझा प्रोसेस चालू आहे. 1-2 वर्षापासून ते माझा बिझनेस चालू आहे. जवळजवळ आता 50 पेक्षा जास्त स्टॉल मी केलोय पूर्ण मुंबईमध्ये. क्या बात है!
शिवम मला विचारायचं होतं, की हा कोर्सचा डिप्लोमा ह्याला तसा खर्च असेल, तरी थोडासा खर्च, याची फी स्ट्रक्चर कसं आहे, थोडं ते सांगू शकेल? डिप्लोमाची फीज आहे ₹1.5 लाख आणि जेव्हा मी सुरुवातीला गेलो तेव्हा मला माहिती तर पडलं मला करायची खूप इच्छा होती. पण मला फीजबद्दल काही माहिती नव्हतं. जेव्हा मी गेलो केलकर कॉलेजला तेव्हा मला माहिती पडलं, की ₹1.5 लाख तुम्हाला पे करावं लागेल याची फीसाठी. तर आता करायचं कुठून हे प्रश्न पडला. तर मी 2-3 ठिकाणी स्पॉन्सरसाठी केलो. माहिती काढलो, की कुठून स्पॉन्सरशिप भेटू शकतो का? तर मला जे ध्रुवी मॅम जे मला शिकवायचे ते मला केलकर कॉलेज थ्रूनी भेटले आणि त्यांनी ते जॉब करायचे फ्रेग्रन्स इंडस्ट्रीमध्ये. त्यांची पर्सनली फ्रेग्रन्स इंडस्ट्री म्हणजे स्वतःची ब्रँड आहे त्यांची. तर त्यांनी मला KPL कंपनी सजेस्ट केलं कारण की KPL कंपनी थ्रूनी बरेचसे कॉन्ट्रिब्युट जाऊन मॅडमनी शिकवलं बरेचशे पोरांना. तर CPL कंपनी त्याने सजेस्ट केलं. मी पण CPL कंपनीला गेलो आणि तिथं माझे पूर्ण डेटा तिथे जमा केलो, की असं मला शिकायचं आहे डिप्लोमा आणि तुम्ही मला काही सपोर्ट देऊ शकता का फीसाठी? तर त्यांनी ₹75,000 माझा पे केला आणि माझा डिप्लोमा सुरू झाला, की आम्ही हाफ पेमेंट करू. पण डिप्लोमा करता त्यांनी जेव्हा मला बघितलं, की याला खूप इंटरेस्ट आहे आणि मेहनतीने करतोय, स्वतःचा बिझनेस पण सुरू केलाय. तर त्यांना ह्या गोष्टी खूप आवडल्या. तर जेव्हा माझा डिप्लोमा एंड झाला 2024 मार्चमध्ये, तेव्हा त्यांनी उरलेले 75,000 पण पे केला आणि माझा तसं माझा 2 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट झाला. वाह! शुभम, एक उत्सुकता आहे, की आपण आता जेव्हा निर्मिती करतो या सेंटची वगैरे, ठीक आहे. पण आता हे सगळं पूर्ण प्रोसेस आहे, की एक सेंट तयार करताना बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व असतात, की पॅकिंग आहे, त्यातलं लेबलिंग आहे, परत मार्केटिंग आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तू एकटा सगळं मॅनेज करतोयस. आम्हाला ती उत्सुकता आहे, की आता सेंट ते बाटलीमध्ये फिलिंग करताना काही अडचणी येत असतील. परत मार्केटिंग आहे, लोकांपर्यंत पोहोचणं आहे, लोकांचे या सगळ्या ह्याच्यात तुला अडचणी कशा आल्या आणि तू त्याला ओव्हरकम कसं केलंस? खरं सांगू तर एक परफ्यूम तयार करायला आपल्याला एक सायटेड पर्सन ज्यांना पूर्णपणे दिसतोय किंवा जे पार्शली ब्लाइंड त्यांची हेल्प लागतेच लागते. कारण की जेव्हा आपण फ्रेग्रन्स किंवा अल्कोहॉल किंवा वॉटर किंवा लास्टिंग केमिकल किंवा सॉफ्ट केमिकल हे सर्व जे यूज करतो 4-5 गोष्टी यूज करतो एक परफ्यूम तयार करायला. तर ते आपण पर्सेंटेज वाईज यूज करतो. पण असं आतापर्यंत जगभरात कुठे मला तर अजून भेटलं नाहीये. अजून कुठे त्यांनी जर कुठे भेटला तर खूपच छान. पण पर्सेंटेज कसा मापायचा आपण एक ग्लासमध्ये जर पाणी पण घेतोय तर त्याला थोडा कन्फ्युजिंग टोटली लाईनला स्वतः कन्फ्युजिंग होतं की किती ml घेतलाय आपण. तिथे ml पण जर लिहिलेला असेल तरी वरती खाली होत असतो. तर परफ्यूममध्ये लेव्हल प्रॉपर पाहिजे. नाहीतर जास्ती कमी झाला की कपड्यावर डाग वगैरे पण अशा गोष्टी पडू शकतात आणि किंवा खराब पण होऊ शकतात लोकांचं स्किन वगैरे. तर म्हणजे तू फॅक्ट टाकतो त्याच्याबद्दल म्हणतोयस का? येस, येस. जे फ्रेग्रन्स आपण परफ्यूम बनवतोय आणि ते जर प्रॉपर पण नाही झालं तर लोकांचे कपडे खराब होऊ शकतात, डाग वगैरे पडू शकतात, स्किनला काय प्रॉब्लेम होऊ शकतात. असे गोष्टी तिथे होत असतात. म्हणून आपल्याला एक पार्शली किंवा सायटेडची हेल्प लागते. त्याला मिक्स करताना जेव्हा पर्सेंटेज आपण मापतो, तर ते पर्सेंटेज जास्ती कमी नाही व्हायला पाहिजे. कमी झाला एक टाईम चालेल, पण जास्ती झाला ते थोडासा प्रॉब्लेम देईल. तर मी माझी फ्रेंड शिवानी म्हणून ती लो व्हिजन ब्लाइंड आहे. ती मला हेल्प करते आणि जे ध्रुवी मॅडम जे मी बोललो, जे मला परफ्यूम डिप्लोमामध्ये हेल्प करायचं शिकवण्यासाठी. ते मॅडम पण मला हेल्प करतात. तर त्यांच्या समोरच मी हा परफ्यूम पूर्ण पर्सेंटेज वाईज मिक्स करतो. त्याच्यासाठी मी जे इंजेक्शन असतात, ते इंजेक्शन टाईपमध्येच एक पिचकारीसारखं मला भेटते. त्याच्याने किती 75% अल्कोहॉल, 20% फ्रेग्रन्स, 5% वॉटर असे वेगवेगळ्या गोष्टी मिक्स करतो पर्सेंटेज वाईज आणि एक ग्लास मार्जिन ग्लास येतो 100 ml आणि 50 mlचा त्याच्याने त्याला पण यूज करून एक पूर्ण प्रोसेस मिक्स करून जेवढे पण प्रोडक्ट मिक्स होतात एक परफ्यूम बनवण्यासाठी, त्या मिक्स करून एक परफ्यूम तयार करतो आणि याची लेबलिंगसाठी मी सतत लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर जेव्हा NVIDIA थ्रूनी डिझाईन करतो आणि माझी बहिणीला दाखवतो. ते बघते, ती पण छोट्या-मोठ्या तिला डिझाईनचं माहिती आहे म्हणून ती बघते आणि जर प्रॉपर असला किंवा चुकीचं काय असलं तर ती बरोबर करून देते. प्रॉपर असला तर ती मला सांगते, "हो बरोबर आहे, या प्रकारे आहे" आणि मग त्याचं प्रिंट आउट काढून मी बॉटल चिटकवतो आणि बॉटलसाठी मला जी मॅडम आहेत ध्रुवी मॅडम ते मार्केटमधून बॉटलसाठी हेल्प करतात. मित्रांनो, तुम्हाला मला एक सांगायला आवडेल, की मी स्वतः शुभमचे 2-3 सेंट्स आणि फ्लेवर्स वापरलेले आहेत. इतके सुंदर आहेत, की मी ऑफिसमध्ये जेव्हा गेलो होतो, तर मला दुसऱ्या दिवशी मित्राने विचारलं, की "आज जरा वेगळा सेंट आहे, कुठला आहे?" आणि नंतर माझ्या मित्रांनी सुद्धा सांगितलं, त्यांना सुद्धा आवडलं, की त्यांनी शेवटी स्पेशली रिक्वेस्ट केली, की आम्हाला हे सेंट पाहिजे. ते इतकी डिमांड आहे शुभमच्या सेंटला. शिवम, आता विचारायला आवडेल, की आता हे सगळं तू करतोयस ठीक आहे. पण लोकांपर्यंत पोहोचणं, आत्ताच उल्लेख केला, की आत्तापर्यंत तू 50
कार्पोरेट्सपर्यंत पोहोचलेलं आहे. हे मॅनेज कसं करतो आणि मॅनेज करताना काही अडचणी आल्या असतील, कधी अशा काही घटना घडल्या असतील तुझ्या ह्याच्यात, की एका बीइंग ब्लाइंड सगळ्यांपर्यंत पोहोचणं तसं कठीण आहे. हे तू एकटा मॅनेज कसं करतो? सगळ्या बाटल्या घेऊन जाणं, परत तिथे अप्रोच होणं, तिथल्या कन्सर्न डिपार्टमेंटशी वगैरे, हे मॅनेज कसं करतो? आणि त्यातले काही असे अनुभव तुला मिळालेत का? ते आम्हाला शेअर करणार. याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. 2-3 गोष्टी अशा की जेव्हा मी बिझनेस सुरुवात केलं दुसऱ्या कंपनीकडनं होलसेलमध्ये परफ्यूम घेऊन, तेव्हा मी पुण्याला बिझनेस करतो. मग मुंबईवरनं परफ्यूम घेऊन जाऊन रेल्वे स्टेशनवर 2-2, 3-3 दिवस झोपून, कारण की जेव्हा 2-2, 3-3 दिवस एक्झिबिशन असायचा, तर मला तिथे पीजी वगैरे खूप कॉस्टली पडायचे. पण म्हणून जर मी जेवढं कमवतो तिथे जातो तर काय उपयोग? म्हणून मी रेल्वे स्टेशनवर झोपून 2-2 दिवस, 3-3 दिवस तिथे तसं स्टॉल केलोय. तसंच मुंबईमध्ये जेव्हा सुरू केलं मी, माझे प्रोडक्ट खूप हेवी असतात, कारण की परफ्यूमसोबत अगरबत्ती, धूप, टिक्सवर असतात, ते पण हातात असतात आणि बॅग असते कंद्यात, ते खूप हेवी असते आणि एका हातामध्ये स्टिक. ते ट्रॅव्हल करताना खूप डिफिकल्ट होतो. सीडीनं चढताना क्रॅम्प्स वगैरे येतात पायाला, किंवा जाताना येताना म्हणजे बॅलन्स पण इकडं तिकडं होते. आणि तसंच जेव्हा मी 21 सप्टेंबर 2024ला पहिला एक्झिबिशन अंधेरी विजयनगर सोसायटीला केलं होतं मी. तर जाताना काय झालं की जे ट्रक होते, ते ट्रक अर्धी फुटपाथवर उभी होती आणि अर्धी रोडवर. तर जाताना ट्रकमध्ये जाऊन मी धडकलो आणि त्या ट्रकमध्ये हुडन वगैरे सर्वट होते. तेच माझ्या डोक्यावर लागलं आणि डोकं फुटलं तिथं. ते थोड्या वेळानंतर मला कळालं माझं डोकं फुटलं. पण जेव्हा माझी जिद्द होती की मी आज पहिला माझं स्टॉल आहे ते मी पूर्ण करणार. तर ते मी गेलो आणि बरेचशे लोकांना ते जिद्द माझा आवडला. मी मला हॉस्पिटल घेऊन जायला बोलत होते की हॉस्पिटल चला, पण मी बोललो नाही, माझा पहिला स्टॉल आहे, माझं बिझनेसचं पहिला, माझ्या ब्रँडचं पहिला स्टॉल आहे, माझी मेहनतीचं पहिला स्टॉल आहे, तर मला हे करायचं आहे. तर ते जिद्दीने मला घेऊन गेले रक्त वगैरे पुसून. आणि तिथे जेव्हा मी गेलो, तर आधी तर ते तिकडचे जे ऑर्गनायझर होते ते मलमपट्टी वगैरे केले. नंतर दिवसभर मी जे स्टॉल केलं तर त्यांना पण खूप आवडला, कारण की मी डोकं फुटलं आणि माझ्या जागेवर जर जसं डोकं फुटलं होतं, तर अजून काही लोक असू शकतात की ते माझ्यासारखी मेहनत पण करू शकतात, पण काही लोक असे असते की ते डायरेक्ट हॉस्पिटलला गेले असते की डोका फुटलाय, रक्त पडलाय, काय व्हायला नाही पाहिजे म्हणून. आणि माझी इच्छा होती की मी माझा बिझनेस तिथं माझा पहिला स्टॉल आहे तर त्याला पूर्ण करू, आणि ते मी पूर्ण केलो. शिवम, म्हणजे शो मस्ट गो ऑन जे म्हणतात ते तू अक्षरशः वास्तवात आणलंस. आता शिवम वय किती आहे सध्या? माझा 25 रनिंग आहे आता. वय वर्ष 25, 50, आतापर्यंत कार्पोरेट मधले स्टॉल्स आणि आतापर्यंतचं टोटल सगळा तुझा आढावा पाहिला तर हे सगळं अफाट आहे. तुझी ही उमेद थक्क करून सोडणारी आहे. मला शुभम, आम्हाला मोकळ्याने सांग की एका बीइंग ब्लाइंड एक व्यक्तीला जर समजा या व्यवसायात उतरायचं झालं ॲज अ मार्केटिंगमध्ये किंवा निर्मितीमध्ये, हे होऊ शकतं का? यासाठी कुठल्या गोष्टींची तू सांगशील की कुठल्या गोष्टींची गरज आहे, कुठले गुण असणं आवश्यक आहे? खरं तर गुण आणि गोष्टी या 3 निवडायला आम्हाला येस. इन्कम सोर्स तुम्ही खरं सांगू तर इन्कम मला तर नाही वाटत की मोठी इन्कमचीच गरज आहे एक बिझनेस सुरू करायला. जेव्हा मी माझा बिझनेस सुरू केलो परफ्यूम अगरबत्तीचा, तेव्हा माझ्याकडे फक्त 2,000 रुपये होते. मी ते 2 दिवसाचा विजयनगर सोसायटीचा स्टॉल होता 21 आणि 22 सप्टेंबर. फक्त मी फर्स्ट डे केलो, कारण की माझ्याकडे फक्त 2,000 रुपये होते. ते पण माझी जे गव्हर्नमेंटची पेन्शन येते त्या पेन्शनमधून जमा केलेले पैसे होते. तेव्हा मी काहीच कमवायचं नाही, शिक्षण करायचं. तेव्हा माझं शिक्षण चालू होतं साईड बाय साईड, डिप्लोमा जसं मी बोललो ते, आणि कम्प्युटर पण. तर 2,000 रुपये माझ्याकडे होते. मी 2,000 रुपये लावलो. त्याच्यामध्ये 4 किलो अगरबत्ती घेतलो होलसेलमध्ये. ते मॅडम मला परफ्यूम शिकवतात, त्यांचीच भावाचा कंपनी अगरबत्ती V.J म्हणून. ते तिथून अगरबत्ती घेतलो फक्त ॲडिशनल प्रोडक्टसाठी. माझा परफ्यूमाचा मेन बिझनेस आहे. तर मी परफ्यूम त्यांच्याकडनं स्वतः म्हणजे मॅडमला बोललो की मला तेवढं म्हणजे आणून द्या आणि मी तयार करून हा परफ्यूम विकणार. आणि त्याच्या आधी मी 2 दिवस ट्रायल पण केलं होतं. माझ्या परफ्यूमचा खूप चांगला रिझल्ट आला, तर मॅडमने स्वतः सांगितला. पण थोडेफार जास्त मला वाटतं की 20-25 बॉटल होते 30 mlचे. ते जवळ-जवळ मला एक 1,500-2,000 पर्यंतच पडले होते. आणि अगरबत्ती तर मी नंतर पैसे पे करणार होतो, ते मॅडमला मी आधीच बोललो होतो. त्या मॅडमनी मला हेल्प केला होता. तर एक 2,000 ते 3,000 रुपयाचा म्हणजे माल घेऊन मी तिथे जाऊन स्टॉल केलो. आणि ते 2,000 ते 3,000चा माल आज मी जवळ-जवळ नाही ना तरी बोलायला गेलं तर 30,000 ते 35,000चा माल एका सीझनमध्ये, फक्त ते गणपती ते दिवाळीमध्ये जे मी 50 स्टॉल करतो, एका स्टॉलसाठी 2 स्टॉलसाठी 30,000 ते 35,000 रुपये लावतो, आणि ते 2 स्टॉल 3 स्टॉलमध्ये ते पूर्ण कव्हर होऊन जातो 30,000-35,000. क्या बात आहे. शिवम, ज्या नॉर्मल कंपन्या ज्या सेंट निर्मिती करतात ती सध्या प्रोसेस ही अशीच असते, याच पद्धतीने तयार केलं जातं? नॉर्मल जे कंपन्या करतात त्यांनी मशीन यूज करतात, कारण की त्यांना खूप टनमध्ये परफ्यूम तयार करायचा असतो. आणि परफ्यूमचे 3 भाग आहे. एक केमिकल, एक विदाऊट केमिकल, आणि एक केमिकल आणि नॅचरल, हे दोन्ही मिक्स करून पण एक तयार होतो परफ्यूम. माझा मी खरं सांगू तर 80% नॅचरल आहे आणि 20% केमिकल आहे. कारण की जर मी 100% नॅचरल यूज केलो
तर माझी 30 ml ची बॉटल जे मी 250 ते 300 ला विकतो, ते मला जवळ-जवळ नाही बोललं तरी 500 ते 700 रुपयाला विकायला लागेल. आणि एक ब्लाइंड करणं, प्रॉडक्ट घेणं लोकं थोडंसं सुरुवातीला हे करतात, थोडंसं घ्यायचं की नाही घ्यायचं हे प्रश्न असतो. पण जर त्यांनी माझा प्रॉडक्ट एकदा यूज केला, तर आत्तापर्यंत जेवढे कस्टमरने एकदा माझा प्रॉडक्ट यूज केला, परत नक्कीच मागवलेत आणि प्रॉडक्ट. पण यामध्ये काही क्वालिटीमध्ये काही फरक पडतो का? क्वालिटीमध्ये खूप फरक पडतो. तुम्ही जर नॉर्मली कोणी जर माझा हे मेसेज ऐकत असेल, तर तुम्ही एक केमिकल परफ्यूम घ्या. समजा 30 ml बॉटल आहे, तर तुम्हाला मार्केटमध्ये 30 ml ची बॉटल ₹100 ₹150 पण भेटेल. आणि माझी बॉटल 30 ml ची माझी बॉटल बनवलेली बॉटल 250 ते 300 मी माझ्याकडनं देतो. तुम्ही फक्त मेल करा, तुम्हाला मेल समजेल. त्याला स्प्रे करा. एक दिवस माझी परफ्यूम, एक दिवस ते ₹100 ₹150 वाली परफ्यूम. तुम्हाला टायमिंग कळेल की 2 ते 3 तास फक्त ते राहणार कपड्यांवर केमिकलवाले. आणि माझे जे परफ्यूम आहे ते 5 ते 8% त्याच्यापेक्षा जास्ती पण राहते. मी असं नाही बोलत की 15, 20, 25 तास राहणार, पण हां, मिनिमम 8 तास आणि मॅक्सिमम 12 तास असं कधी असणारच माझं फ्रेग्रन्स. आणि ते सॉफ्ट स्मेल करताना ते एकदम सॉफ्ट असं, इरिटेट नाही करणार ते फ्रेग्रन्स. आणि तेच केमिकल वाला परफ्यूम ते थोडंसं इरिटेट करेल, थोडंसं नाकात जळेल, 2-3 तासामध्ये उडून जाईल, किंवा स्किनवर किंवा तोंडामध्ये किंवा डोळ्यामध्ये काही चुकून गेला तर ते इन्फेक्शन पण करू शकतात. तसा माझे परफ्यूम करत नाही. स्किनवर काही हार्मफुल नाही, कपड्यांवर दाग नाही, सॉफ्ट एकदम फ्रेग्रन्स देते. डोळ्यांमध्ये तोंडात चुकून काय गेलं तर काय होणार नाही, फक्त लाईटली पाणी मारून घ्यायचंय, बाकी काय होणार नाही. अशी थोडी क्वालिटीमध्ये डिफरन्स आहे. हे जास्त टिकाऊ जेव्हा आपण म्हणतो सेंट सहसा आज खूप वेळ टिकतो, त्यासाठी कुठले काही असे वेगळे घटक असतात का शुभम, ते टिकण्यासाठी वगैरे? येस, जे मी बोललो की एक परफ्यूम तयार करण्यासाठी केमिकल म्हणजे अल्कोहोल, वॉटर आणि फ्रेग्रन्स आणि लास्टिंग केमिकल जे आपण यूज करतो लास्टिंगसाठी, की आपण त्याच्यामध्ये मिक्स केलं की आपलं लास्टिंग म्हणजे वाढते. आपण जिथं फ्रेग्रन्स यूज करणार, EDP, EDC, EDT वगैरे जे का आपण यूज करतो, जसं मी EDP यूज करतो. EDPचा रूल आहे 20 to 45% फ्रेग्रन्स यूज करणं. पण मी 20% यूज करतो, कारण की जर 45% यूज केलं, जसं मी बोललो आधी की ₹700 मला विकावं लागेल 30 ml ची बॉटल. तर मी 20% यूज करतो आणि त्याच्या लास्टिंगसाठी मी ते केमिकल यूज केलंय. 5 ते 8 तासची जास्तीत जास्त 10 ते 12 तास चालते. आणि जर 45% मी जर प्रेग्नन्स हे लास्टिंग 45% जर प्रेग्नन्स यूज केलं आणि त्याच्यामध्ये लास्टिंग केमिकल मिक्स केलं मी, तर ते 2 दिवस पण जाऊ शकतात, 3 दिवस पण जाऊ शकतात. शिवमच्या ब्रँडचं नाव पॉवर ऑफ सेन्सेस आहे. शिवम, मला नाव तुझं हे फार खूप छान वाटलं. हे नाव सुचलं कसं? सर माझा बिझनेस सुरुवात करणारी माझी मॅडम ध्रुवी मॅडम. त्या ध्रुवी मॅडमला मी बोललो की तुम्ही एक ब्रँडचं नाव मला असं सजेस्ट करा, की म्हणजे ऐकताना पण ते आमच्याशी म्हणजे एक डिसेबल पर्सनची ते वाटायला पाहिजे की हो, डिसेबल पर्सनचा हा ब्रँड आहे. तर मॅडमने पॉवर ऑफ सेन्सेसचा अर्थ आहे सिक्स सेन्स. सिक्स सेन्सची ताकदने तुम्ही काही करू शकता, फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे. मला वाटतं शुभम, तुझा विश्वास हा इतकी तुझी ताकद आहे की आता आपण आतापर्यंत शुभमच्या अंतर्निर्मिती याबद्दल बोलतोय, पण शुभमच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन एक वेगळा पैलू आहे. शुभम अत्तराबरोबर स्पोर्ट्समध्ये सुद्धा ॲक्टिव्हली सध्या कार्यरत आहे. शुभम, शेवटी थोडक्यात जरा मला त्याच्याबद्दल सांगशील का, की तू स्पोर्ट्समध्ये आहेस, लोक क्रिकेट खेळतात, कबड्डी वगैरे आहे, पण तुझा वेगळा स्पोर्ट्सचा एक प्रकार आहे, तो त्याच्यावर जरा थोडक्यात प्रकाश टाक ना. मी स्पोर्ट्समध्ये स्केटिंग हा प्रकार करतो. स्केटिंग सगळ्यांना माहितीच असेल, शूजमध्ये चाकं असतात. एक असतात 4 व्हीलर कारसारखा, साईड बाय साईड 4 चाकं, आणि एक असतं 2 व्हीलर बाईकसारखा. 2 व्हीलर बाईकसारखं जे चाकं असतात एका लाईनमध्ये 4 चाकं, त्याला इनलाईन म्हणतो. आणि 4 व्हीलर कारसारखा त्याला कॉर्ड स्केट किंवा हायब्रिड म्हणतो आपण. तर मी इनलाईन स्केटर आहे. आणि मला स्केटिंग करायला खूप आधीपासूनच सवय होती. जेव्हा मी 2009 मध्ये मला दिसायचं, तेव्हा मी स्केटबोर्ड होता तो हाताने तयार करून एक पट्टी लावून, एक 2 चाकावाला असतात स्केटिंग, त्याच्यावर पट्टी लावून चालवायचा एका पायाने. तर ते ब्लाइंड झाल्यानंतर ते मला कधीच असं वाटलं नाही की कधी मी स्केटिंग करू शकणार. पण ब्लाइंडमध्ये माझी जी कोच आहे निशी आणि सुशांत सर, त्यांनी बोललं की ब्लाइंडला मला टोटली ब्लाइंड लाईक स्केटिंग शिकवायचं, पण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असायला पाहिजे, भीती नाही वाटायला पाहिजे. 2024ला मी स्केटिंग पण सुरुवात केली. आणि करता करता डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, वर्ल्ड इंटरनॅशनल चॅम्पियनशिप 2024-25 मध्ये खेळलो मी. इंटरनॅशनल चॅम्पियनशिप याच वर्षी 22 नोव्हेंबरला मी इंडियाला रिप्रेझेंट केलं वर्ल्ड इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये, जे पुण्याला झाला होता इंटरनॅशनल मॅच 22 नोव्हेंबरला. तिथे 10 कंट्रीजने पार्टिसिपेट केला होता. त्याच्यामध्ये एक भारत पण होते, आणि आमची 4 ब्लाइंड पर्सन पण तिथे होते. त्याच्यानंतर आम्ही नेपाळला आता रिसेंटली 6 डिसेंबरला नेपाळला इंडियाला रिप्रेझेंट करतो स्केटिंग मॅरेथॉनमध्ये. 5 किलोमीटर मॅरेथॉन होता. गावावरनं सुरुवात, हायवेवरनं, माउंटनवरनं, आणि ते
माउंटनवरनंच एंड झाला त्याचा 5 किलोमीटर मॅरेथॉन. रिस्की मॅरेथॉन होता, पण ते आम्ही कंप्लीट केलो. त्या गोष्टी आम्हाला खूप म्हणजे कॉन्फिडन्स अजून आम्हाला आला, की आम्ही पुढे अजून पण मॅरेथॉनमध्ये वेगवेगळे कंट्रीमध्ये जाऊन इंडियाला रिप्रेझेंट करू शकतो. आणि या खेळामध्ये तुम्ही ब्लाइंड आणि नॉर्मल सगळे एकत्र होतात की फक्त ब्लाइंड असे होतं? आतापर्यंत वर्ल्डमध्ये कुठलीही ब्लाइंड टीम नाहीये स्केटिंग हा खेळमध्ये. स्केटिंगमध्ये ब्लाइंड टीम आमची पहिली टीम आहे. जेव्हा आम्ही डिस्ट्रिक्ट खेळलो फक्त आम्ही 5 ब्लाइंड होतो. पण तिथं जेव्हा त्यांनी बघितलं इंटरनॅशनल की ब्लाइंड जेव्हा करतात तर अजून स्पेशल चाइल्ड करू शकतात. त्यांनी स्पेशल चाइल्डसाठी अजून कॉलम तयार केला आणि लगेच स्केट मॅचला जवळ-जवळ 20 ते 25 स्पेशल चाइल्डनी पार्टिसिपेट केलं. तिथं आम्ही 5 ब्लाइंड होतो आणि बाकी सगळं ऑटिझम, मेंटली किंवा पायाने हाताने हँडिकॅप जे होते ते पण पार्टिसिपेट केले. ब्लाइंडमध्ये आम्हीच आहोत आणि जेव्हा आम्ही मॅचेसमध्ये परफॉर्म करतो तिथे सायकल लोकांची मॅचेस असतात, कारण की अजून स्पेशल चाइल्डची कुठेही मॅच ऑर्गनाइज झालेली नाहीये. ह्याचा पॅराऑलिम्पिकमध्ये आता समावेश केला आहे का? हा खेळ पॅराऑलिम्पिकमध्ये नाही, आधी होता पण नंतर ते काढून दिलं, कारण की पॅराऑलिम्पिकमध्ये खूप पार्टिसिपेट येत नव्हता. 1-2 येत होतं. पण एशियन गेममध्ये हा आहे. आम्ही प्रयत्न करतोय की पॅराऑलिम्पिकमध्ये पण हा खेळ आणावा. कारण की जेव्हा जर ब्लाइंड स्केटिंग करू शकता तर तुम्ही नक्कीच आम्ही प्रयत्न करणार की पॅराऑलिम्पिकमध्ये हा खेळ रजिस्टर व्हायलाच पाहिजे. मित्रांनो, शुभमकडनं खूप ऐकण्यासारखं आहे, पण आपल्या वेळेची मर्यादा आहे. म्हणतात ना, की जिद्द, उमेद आणि नेहमीपेक्षा वेगळं करण्याची ज्याची इच्छा आहे, ज्याचा पिंड आहे, ती माणसं उद्योग क्षेत्रात शुभमसारखी माणसं येतात आणि काहीतरी नवीन करून दाखवतात. खूप वेगळं कळलं शुभम या निमित्ताने आणि इच्छा असेल तर कुठल्याही गोष्टी करता येऊ शकतात. कुठलीही सबब न सांगता हे तुझ्या उदाहरणावरून लक्षात आलं. खूप प्रेरणा मिळाली तुझ्याकडनं. शुभमला कोणाला संपर्क करायचा असेल, विकायचा असेल, त्याचा सेंट त्याच्या मार्केटिंग करायचं असेल किंवा त्याच्याकडनं काही शिकायचं असेल तर शुभमचा मी इथे तुम्हाला नंबर सांगतो. तुम्ही टेक्स्ट करू त्याच्याशी बोलू शकता. 93 72 09 29 63. मी इंग्रजीत सांगतो 9372 09 2963. आणि शेवटी हा तुम्हाला कार्यक्रम सगळ्यांना कसा वाटला? मला 98 33 88 68 15 याच्यावर नक्की कळवा. त्यामुळे नवीन विषय आणणं मला आवडेल आणि त्यातनं काही मला प्रेरणा मिळेल. धन्यवाद. शुभम, पुन्हा एकदा तुझे खूप खूप आभार. तू वेळ दिलास आणि आम्हाला नवीन निर्मितीसाठी आम्हाला प्रेरणा दिलीस. धन्यवाद. ठीक आहे.